गायब झालेली नमिता भाग 3. संदेश खरोखर मेला होता का? रेल्वे पुलावर संदेश आदित्यच्या हातात कोसळला होता. त्याच्या छातीत गोळी लागली होती. आदित्य मोठ्याने ओरडत होता, संदेश, डोळे उघड, मला सोडून जाऊ नकोस. इन्स्पेक्टर देशमुख आणि पोलीस पथक धावत घटनास्थळी पोहोचले. ॲम्ब्युलन्सने संदेशला तातडीने रुग्णालयात नेलं. धक्कादायक बातमी. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आदित्य अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. सुमारे 2 तासांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. गोळी हृदयाच्या अगदी जवळून गेली आहे. आम्ही प्रयत्न केले, पण आदित्यचा श्वास रोखला गेला. संदेशची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत. आदित्यला थोडा दिलासा मिळाला. म्हणजे संदेश अजून जिवंत होता. गोळी कोणी झाडली? घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासण्यात आलं. एका कॅमेऱ्यात काळ्या हुडीतील व्यक्ती पुलावरून पळताना दिसत होती, पण चेहरा दिसत नव्हता. मात्र तिच्या हातावर तोच सर्पाचा टॅटू. इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले, रिया जे सांगत होती ते खरं होतं. संदेशची बॅग. पोलिसांनी संदेशची बॅग तपासली. त्यात काही कपडे, पैसे आणि एक लहान डायरी होती. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं, मी चूक केली, पण नमिताला वाचवण्यासाठीच. जर मी जिवंत राहिलो नाही तर आदित्यला ब्लॅक ईगलबद्दल सांगा. आदित्यने आश्चर्याने विचारलं, ब्लॅक ईगल म्हणजे काय? इन्स्पेक्टर म्हणाले, कदाचित त्या टोळीचं नाव किंवा त्यांच्या ऑपरेशनचा कोड. नमिताचा नवीन संदेश. तेवढ्यात आदित्यच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. पाठवणारा अज्ञात. व्हिडिओ सुरू झाला. नमिता एका अंधाऱ्या खोलीत बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. ती रडत होती, आदित्य, माझ्यावर विश्वास ठेव. संदेश गुन्हेगार नाही. तो शेवटपर्यंत मला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. खरा गुन्हेगार. इतक्यात एक मुखवटा घातलेला माणूस मागून आला. त्याने कॅमेरा बंद केला. व्हिडिओ संपला. हॉस्पिटलमधून हल्ला. रात्री उशिरा. संदेश ICUमध्ये उपचार घेत होता. अचानक हॉस्पिटलचा वीज पुरवठा बंद झाला. संपूर्ण मजला अंधारात बुडाला. बॅकअप जनरेटर सुरू होण्यापूर्वीच एक काळ्या कपड्यातील व्यक्ती ICUमध्ये शिरली. तिने सायलेन्सरवर लावलेलं पिस्तूल काढलं आणि संदेशच्या बेडजवळ जाऊन उभी राहिली. तेवढ्यात संदेशने हळूहळू डोळे उघडले. त्याने त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि आश्चर्याने फक्त एकच शब्द उच्चारला, तू? धाड. गोळीचा आवाज झाला. बाहेर उभा असलेला आदित्य आत धावत आला, पण तोपर्यंत ती व्यक्ती खिडकीतून उडी मारून पळून गेली होती. बेडवर रक्त पसरलं होतं आणि संदेश बेशुद्ध अवस्थेत निश्चल पडला होता. रुग्णालयातील ICUच्या बाहेर एकच गोंधळ उडाला होता. गोळीबाराचा आवाज ऐकताच पोलीस आणि डॉक्टर धावत आत आले. संदेशच्या बेडभोवती रक्त पसरलं होतं. डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. आदित्य हादरून गेला होता. हे सगळं माझ्यामुळे झालं. जर मी त्याला त्या पुलावर भेटायला गेलो नसतो तर? इन्स्पेक्टर अभिजित देशमुख त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, स्वतःला दोष देऊ नकोस. गुन्हेगार आता घाबरू लागला आहे. म्हणूनच तो एकामागून एक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. रुग्णालयातील CCTV. पोलिसांनी संपूर्ण हॉस्पिटलचं CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. फुटेजमध्ये एक डॉक्टर PPE किट घालून ICUकडे जाताना दिसत होता, पण काहीतरी विचित्र होतं. त्या डॉक्टरांच्या पायात काळे स्पोर्ट्स शूज होते. खरे डॉक्टर मात्र पांढरे मेडिकल शूज वापरत होते. इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले, हा डॉक्टर नाही, हा वेषांतर करून आलेला मारेकरी आहे. त्यांनी फुटेज झूम केलं. त्या व्यक्तीच्या उजव्या मनगटावर क्षणभर सर्पाचा टॅटू दिसला. रिया सांगत होती ते खरं होतं. संदेश शुद्धीवर येतो. 6 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर बाहेर आले. रुग्णाची प्रकृती अजूनही गंभीर आहे, पण तो काही मिनिटांसाठी शुद्धीवर येऊ शकतो. आदित्य आणि इन्स्पेक्टर आत गेले. संदेशने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. त्याचा आवाज खूप मंद झाला होता. आदित्य. आदित्यने त्याचा हात हातात घेतला. संदेश, मला सगळं सांग. नमिता कुठे आहे? संदेशने तुटक शब्दात बोलायला सुरुवात केली. ती जिवंत आहे. त्यांनी तिला लोहगडमध्ये नाही, दुसरीकडे. ब्लॅक ईगल. गोदाम नाही, फॅक्टरी. इतक्यात त्याचा श्वास जोरात वाढू लागला. डॉक्टरांनी आदित्यला मागे हटवलं. संदेश पुन्हा बेशुद्ध झाला. नवीन धागा. जुनी फॅक्टरी. गोदाम नाही, फॅक्टरी. हे शब्द इन्स्पेक्टर देशमुखांच्या मनात घुमत होते. ताबडतोब जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या फॅक्टरींची यादी मागवण्यात आली. यादीत एक नाव विशेष संशयास्पद होतं, सह्याद्री केमिकल्स फॅक्टरी.
ती फॅक्टरी लोहगडपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर होती. 5 वर्षांपूर्वी लागलेल्या आगीमुळे ती कायमची बंद झाली होती. मात्र गेल्या 2 महिन्यात त्या परिसरात रात्री अनेक संशयास्पद वाहनं ये जा करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. फॅक्टरीत प्रवेश रात्रीच इन्स्पेक्टर देशमुख, आदित्य आणि विशेष पोलीस पथक फॅक्टरीत पोहोचलं. मुख्य गेट गंजलेलं होतं, पण त्यावर ताज्या टायरच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. म्हणजे आत कुणीतरी नियमित येत होतं. पोलीस आत शिरले. संपूर्ण फॅक्टरी अंधारात बुडाली होती. गंजलेली मशीन्स, तुटलेल्या काचा आणि भीतीदायक शांतता. अचानक वरच्या मजल्यावर कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. कोण आहे? पोलीस त्या दिशेने धावले, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक छोटा सोन्याचा लॉकेट पडलेला होता. आदित्यने ते उचललं. ते पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे मी नमिताला आपल्या पहिल्या वाढदिवसाला भेट दिलं होतं. म्हणजे नमिता अलीकडेच इथे होती. भिंतीमागचं रहस्य. फॅक्टरीत एका खोलीत भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ब्लॅक ईगल. खाली गरुडाचं चिन्ह काढलेलं होतं. इन्स्पेक्टरने भिंतीवर हात ठेवला. त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. भिंत पोकळ होती. पोलिसांनी हातोड्याने भिंत फोडली. भिंत तुटताच आत एक गुप्त खोली दिसली. त्या खोलीत अनेक संगणक, CCTV स्क्रीन आणि शस्त्रांनी भरलेलं बॉक्स होते. एका स्क्रीनवर थेट व्हिडिओ सुरू होता. त्या स्क्रीनवर नमिता जिवंत दिसत होती. ती एका खुर्चीला बांधलेली होती. तिच्यासमोर एका काळ्या सूटमधला माणूस उभा होता. त्याचा चेहरा अजूनही दिसत नव्हता. तो हळूहळू कॅमेऱ्याकडे वळला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर देशमुख, शेवटी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात. पण खेळ अजून संपलेला नाही. आता पुढची चाल माझी असेल. त्याच क्षणी स्क्रीन काळी झाली आणि संपूर्ण फॅक्टरीत अचानक एक टायमर सुरू झाला. 10 मिनिट्स, 9 मिनिट 59 सेकंड, 9 मिनिट 58 सेकंड. इन्स्पेक्टर देशमुख ओरडले, सगळे बाहेर पळा. ही संपूर्ण फॅक्टरी बॉम्बने उडवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. स्फोट, नमिताचा पुरावा आणि ब्लॅक ईगलचा चेहरा. 10, 9:59, 9:58. फॅक्टरीच्या प्रत्येक भिंतीवर बसवलेल्या स्पीकरमधून टायमरचा आवाज घुमत होता. इन्स्पेक्टर देशमुख मोठ्याने ओरडले, सर्वांनी लगेच बाहेर पडा. ही फॅक्टरी काही मिनिटात उडणार आहे. पोलीस पथक बाहेर धावू लागलं, पण आदित्यची नजर एका CCTV स्क्रीनवर गेली होती. त्यावर नमिता रडत होती. तिने थरथरत्या हाताने कॅमेऱ्यासमोर 3 बोटं दाखवली आणि मग जमिनीवर काहीतरी लिहिलं, R3. स्क्रीन लगेच बंद झाला. सर, नमिता आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेय. इन्स्पेक्टर म्हणाले, वेळ नाही, आधी बाहेर जाऊया. स्फोट. सर्वजण फॅक्टरीच्या बाहेर येताच धाड, एकामागून एक भीषण स्फोट होऊ लागले. संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांमध्ये वेढली गेली. काही सेकंदातच अनेक महत्त्वाचे पुरावे जळून खाक झाले. आदित्य गुडघ्यावर बसला. आपण पुन्हा उशीर केला. इन्स्पेक्टर मात्र शांत होते. नाही, गुन्हेगारांनी पुरावे नष्ट केले असतील, पण एक चूक त्याच्याकडून झाली आहे. राखेत सापडलेला पुरावा. फॉरेन्सिक टीम आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर आत गेली. जळालेल्या खोलीत एका लोखंडी कपाटाचा अर्धवट भाग शाबूत होता. त्यात एक मेमरी कार्ड सापडलं. ते सुरक्षित होतं. पोलीस स्टेशनमध्ये ते उघडण्यात आलं. त्यात अनेक व्हिडिओ होते. पहिला व्हिडिओ नमिताने स्वतः रेकॉर्ड केलेला होता. ती म्हणत होती, जर हा व्हिडिओ कोणाला मिळाला असेल तर समजा मी अजून जिवंत आहे. ब्लॅक ईगल ही फक्त टोळी नाही, ती एक संपूर्ण नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये पैसेवाल्यांपासून ते काही सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत अनेक लोक सामील आहेत. पण त्यांचा खरा बॉस. तेवढ्यात व्हिडिओमध्ये कोणीतरी दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. नमिता घाबरली. तिने कॅमेरा बंद करण्याआधी फक्त एवढंच म्हटलं. त्याच्या चेहऱ्यावर व्हिडिओ अचानक संपला. R3 चा अर्थ. रिया अचानक म्हणाली, सर, R3 हा कोड मी आधी ऐकला आहे. मला कैद करून ठेवले होते त्या ठिकाणी प्रत्येक खोलीला कोड होता. R म्हणजे रूम, R3 म्हणजे तिसरी गुप्त खोली. इन्स्पेक्टर लगेच सावध झाले. म्हणजे नमिता अजूनही त्या नेटवर्कच्या एखाद्या गुप्त ठिकाणी असू शकते. संदेशची शुद्ध. तेवढ्यात हॉस्पिटलमधून फोन आला. सर, संदेश शुद्धीवर आला आहे. सर्वजण तातडीने हॉस्पिटलकडे रवाना झाले. संदेशचा श्वास अजूनही मंद होता. त्याने आदित्यला जवळ बोलावलं. मी नमिताला वाचवण्यासाठी त्यांच्यात सामील झालो होतो, पण त्यांनी मला फसवलं. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. मग खरा बॉस कोण आहे? संदेशने थरथरत्या हाताने कागदावर एक शब्द लिहायला सुरुवात केली. मग र.
आणि अचानक त्याच्या हातातील पेन खाली पडलं. मॉनिटरवर अलार्म वाजू लागला. डॉक्टर धावत आत आले. आदित्यला बाहेर काढण्यात आलं. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. संदेश सध्या वाचला आहे, पण तो पुन्हा बेशुद्ध झाला आहे. आदित्यच्या मनात मात्र एकच प्रश्न घुमत होता. हे नाव कोणाचं होतं? अरुण, अर्जुन की कोणीतरी अगदी अनपेक्षित व्यक्ती? त्याच क्षणी इन्स्पेक्टर देशमुखांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ कॉल आला. स्क्रीनवर पुन्हा नमिता दिसली. यावेळी तिच्या डोळ्यांवर पट्टी नव्हती. ती घाबरून फक्त एकच वाक्य म्हणाली, आदित्य, माझ्यावर विश्वास ठेवू नकोस. तिच्या मागे उभ्या असलेल्या काळ्या सूटमधील व्यक्तीने हळूहळू आपला मास्क काढायला सुरुवात केली आणि स्क्रीन अचानक काळी झाली. व्हिडिओ कॉल अचानक बंद झाला. आदित्यने पुन्हा त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळत होतं, द नंबर यू आर ट्राईंग टू कॉल इज स्विच्ड ऑफ. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. इन्स्पेक्टर देशमुख खोल विचारात पडले. नमिता शेवटी म्हणाली, आदित्य, माझ्यावर विश्वास ठेवू नकोस. आदित्य चकित झाला. सर, याचा अर्थ काय? ती मला स्वतःवर विश्वास ठेवू नकोस असं का म्हणेल? देशमुख गंभीरपणे म्हणाले, कदाचित ती वाक्य पूर्ण करू शकली नाही किंवा कोणीतरी तिच्याकडून जबरदस्तीने ते बोलून घेतलं. व्हिडिओचा तपास सायबर क्राईम विभागाने तो व्हिडिओ फ्रेम बाय फ्रेम तपासायला सुरुवात केली. एका फ्रेममध्ये काही सेकंदासाठी मास्क काढणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा एक छोटासा भाग दिसत होता. पूर्ण चेहरा नव्हता, पण त्याच्या डाव्या कानाजवळ एक जुनी जखमेची खूण दिसत होती. ती स्पष्ट दिसत होती. इन्स्पेक्टरने लगेच डेटाबेस तपासला. अशा खुणेसह अनेक गुन्हेगारांची माहिती काढण्यात आली. त्यात फक्त एक व्यक्ती जुळत होती, अरविंद काळे. 5 वर्षांपूर्वी तस्करी आणि अपहरणाच्या गुन्ह्यात अटक झालेला गुन्हेगार, पण जेलमधून पळून गेल्यानंतर तो कधीच सापडला नव्हता. धक्कादायक माहिती. रियाने अरविंदचा फोटो पाहिला. ती थरथर कापू लागली. हा तो माणूस नाही. सर्वजण तिच्याकडे पाहू लागले. मास्क घालणारा माणूस याचा माणूस होता, पण खरा बॉस हा नाही. इन्स्पेक्टर चकित झाले. म्हणजे अरविंद फक्त प्यादा आहे? रिया हळूच म्हणाली, हो, खरा बॉस नेहमी सावलीत राहतो. नमिताचा गुप्त संदेश. तेवढ्यात फॉरेन्सिक अधिकाऱ्याने मेमरी कार्डातील डिलीट केलेली एक फाईल रिकव्हर केली. ती फाईल ऑडिओ होती. स्पीकरवर आवाज लावण्यात आला. नमिता हळू आवाजात म्हणत होती, जर हा संदेश तुम्ही ऐकत असाल तर समजा मला दुसऱ्या ठिकाणी हलवलं आहे. ब्लॅक ईगलचा अड्डा बदलत राहतो, पण त्यांचा पुढचा व्यवहार. इतक्यात कोणीतरी दरवाजा उघडल्याचा आवाज आला. नमिता कुजबुजली. जुना रेल्वे यार्ड. ऑडिओ तिथेच संपला. रेल्वे यार्डमध्ये सापळा. त्याच रात्री पोलिसांनी जुना रेल्वे यार्ड चारही बाजूंनी घेरला. आदित्यही इन्स्पेक्टरसोबत होता. एका मोडकळीस आलेल्या मालगाडीच्या डब्यात प्रकाश दिसत होता. सर्वजण हळूच आत शिरले. डब्याच्या मध्यभागी एक काळी बॅग ठेवलेली होती. इन्स्पेक्टरने ती उघडली. आत रोख पैशांचे बंडल, बनावट पासपोर्ट आणि एक फाईल होती. फाईलच्या पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ब्लॅक ईगल मेंबर लिस्ट. आदित्यने थरथरत्या हातांनी पान उलटलं. त्यात अनेक नावं होती. अचानक त्याची नजर एका नावावर स्थिरावली. तो धक्का बसल्यासारखा मागे सरकला. त्या यादीत लिहिलं होतं, ए. पाटील, लेव्हल 1. आदित्य पुटपुटला, पाटील? पण हा कोण? तेवढ्यात मालगाडीचा दरवाजा बाहेरून जोरात बंद झाला. धडाम. संपूर्ण डबा लॉक झाला. स्पीकरमधून तोच रहस्यमय आवाज घुमला, स्वागत आहे. आता तुमच्यापैकी फक्त एकच जण जिवंत बाहेर पडेल. अचानक डब्याच्या चारही बाजूंनी विषारी धूर पसरू लागला आणि आदित्यला श्वास घेणं कठीण होऊ लागलं. मृत्यूचा डबा आणि नमिताचा थरारक निर्णय. मालगाडीचा जड लोखंडी दरवाजा धडाम असा आवाज करत बंद झाला. क्षणातच संपूर्ण डबा काळोखात बुडाला. चारही बाजूंनी पांढरट विषारी धूर पसरू लागला. आदित्यला जोराजोराने खोकला येऊ लागला. सर, हा धूर विषारी आहे. इन्स्पेक्टर देशमुखांनी लगेच रुमाल नाकावर धरला. सगळ्यांनी खाली बसा. धूर वरच्या बाजूला जास्त साचतो. पण काही सेकंदातच 2 पोलीस बेशुद्ध पडले. डब्यातील ऑक्सिजन झपाट्याने कमी होत होता. स्पीकरवर पुन्हा तोच थंड आवाज घुमला, इन्स्पेक्टर देशमुख, तुमचा खेळ इथेच संपणार आहे. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात असं वाटलं असेल, पण तुम्ही माझ्याच सापळ्यात अडकलात. आदित्य ओरडला, हिम्मत असेल तर समोर ये.
त्या व्यक्तीचा मोठा हशा ऐकू आला. योग्य वेळ आल्यावर मी स्वतः समोर येईन. डब्यातील गुप्त मार्ग. इन्स्पेक्टर देशमुखांनी टॉर्चच्या प्रकाशात डबा तपासायला सुरुवात केली. अचानक त्यांच्या नजरेस जमिनीवर एक लहानसं लोखंडी झाकण दिसलं. ते उघडताच खाली जाणारा एक अरुंद बोगदा दिसला. सगळे माझ्या मागे या. एकामागून एक सर्वजण त्या बोगद्यात उतरले. काही मिनिटांनी ते एका जुन्या भूमिगत खोलीत पोहोचले. भिंतीवर मोठ्या स्क्रीन लावलेल्या होत्या. एका स्क्रीनवर नमिता दिसत होती. ती जिवंत होती, पण तिचे हात साखळा दंडाने बांधलेले होते. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले. नमिता, मी तुला इथून नक्की घेऊन जाईन. नमिताचा धाडसी प्रयत्न. त्याचवेळी नमिता ज्या खोलीत होती तिला पहारा देणारे दोघे गुंड काही क्षणांसाठी बाहेर गेले. नमिताने शांतपणे आजूबाजूला पाहिलं. तिला जमिनीवर तुटलेल्या काचेचा छोटासा तुकडा दिसला. तिने पायाने तो तुकडा जवळ ओढला. हळूहळू तिने दोरी कापायला सुरुवात केली. तिच्या हातातून रक्त वाहू लागलं, पण ती थांबली नाही. अखेर दोरी तुटली. ती हळूच उभी राहिली. दरवाजा किंचित उघडा होता. ती सावधपणे बाहेर पडली. लांब कॉरिडॉरमध्ये धावत असताना तिला एका खोलीत संगणक आणि सीसीटीव्ही स्क्रीन दिसल्या. स्क्रीनवर आदित्य आणि पोलीस भूमिगत बोगद्यातून चालताना दिसत होते. नमिता घाबरली. नाही, ते चुकीच्या दिशेने जात आहेत. तिने लगेच कीबोर्डवर काही बटणं दाबली. एका स्क्रीनवर लाल अक्षरं चमकू लागली. एक्झिट लेफ्ट. विश्वासघात. इतक्या नमिताच्या मागून टाळ्यांचा आवाज आला. ती घाबरून मागे वळली. समोर काळा सूट घातलेला एक माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता, पण कॅमेऱ्याने त्याचा चेहरा मुद्दाम अंधारात ठेवला होता. तो हसत म्हणाला, खूप हुशार आहेस नमिता, म्हणूनच तू अजून जिवंत आहेस. नमिता रागाने म्हणाली, तुझा खेळ आता संपलाय. तो माणूस शांतपणे हसला. खेळ तर आता सुरू झाला आहे. त्याने रिमोटवरील एक बटन दाबलं. भूमिगत बोगद्याचा एक मोठा भाग अचानक कोसळला. आदित्य, इन्स्पेक्टर आणि पोलीस आतच अडकले. त्याचवेळी त्या माणसाने नमिताकडे पाहत म्हटलं, तुला त्यांच्यापैकी फक्त एकाच व्यक्तीचा जीव वाचवता येईल. एकीकडे आदित्य आणि दुसरीकडे संदेश. निर्णय तुझा. नमिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला समजतच नव्हतं, प्रेम वाचवायचं की मित्राचा जीव. आणि त्याच क्षणी स्क्रीनवर संदेश ICUमधून रहस्यमयरित्या गायब झाल्याचं दृश्य दिसलं. इन्स्पेक्टर देशमुख हादरून म्हणाले, कोणीतरी हॉस्पिटलमधून संदेशचं अपहरण केलं आहे. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.